नमस्कार मित्रांनो, वाघे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज व्हिडिओ बनवायचा आहे. असं काही खास कारण नाही आहे, बट आज म्हणजे लोकांची काय नीच वृत्ती असते ते दाखवण्यासाठी. आज काय झालं, सकाळी सकाळी उठलो मी माझ्या कामानिमित्त. मी आपलं काम बीम करत होतो. काम बीम झालं माझं आहे आणि मग आपलं नेहमीचं रुटीन सगळं झालं. आपण काय आपला व्हॉट्सअप चेक करतो. त्याच हिशोबाने मी माझा व्हॉट्सअप चेक करत होतो. तो व्हॉट्सअप चेक केल्यावर जे माझी गाडी वॉश करतात जे दादा आहेत, महेश दादा आहेत, त्यांनी मला फोटो पाठवला, गाडीचा फोटो पाठवला की मागची जी नंबर प्लेट आहे ती कोणीतरी बेंड केली होती. काय भेटतं लोकांना हे करून? एवढे महागातल्या गाड्या घेतो आम्ही. आता ती नंबर प्लेट पण बघायला गेलं तर 1,500 ते 2,000पर्यंत जाते. याच्या आधी पण पुढची पण प्लेट बेंड झाली होती खूप वेळा, पण मी असा विचार केला ठीक आहे बाबा, पण लागलं असेल किंवा घासलं असेल, जवळून गेलं असेल तर ती बेंड झाली असेल तर आपण बोलतो चल जाऊन दे. पण असे चिंदीगिरी करून काय भेटतं लोकांना यार? हे ना कोणाच्या अध्यात आहे ना मध्यात आहे ना, कोणाशी आपण जास्ती याच्यात पडत नाही, असं मला जाम वाईट वाटतं. आता मी माझे जे सोसायटीचे मॅनेजर आहे त्यांच्याशी पण बोलणार आहे की काय जर CCTV असेल तिथे तर वेल अँड गुडचं माहिती पण पडेल आपल्याला. जर भेटली व्हिडिओ तर नक्की मी शेअर करेन तुमच्यासोबत काय चाललं आहे प्रकार. म्हणजे सिरियसली यार, एवढा पैसा मेहनत करतो माणूस, मेहनत करून ती गाडी घेतो, कशी घेतो ते EMI कसे पे करतात, काय करतात ते त्याला माहिती आहे. आपलं एवढं लक्की चांगलं होतं की आपण EMI नाही घेतले म्हणून ठीक आहे. पण स्टील यार, माणूस रात्री 1-1:30ला येतो मी रोज. रोज. आणि सकाळी असं बघितलं, असं सिरियसली डोक्यात गेलं ना यार. म्हणजे काय भेटतं तुम्हाला हे सगळं करून? असे एवढ्या शिव्या येतात ना, खूप कंट्रोल करतो कॅमेरा म्हणून मी शिव्या नाही देत आहे. भेटलं ना त्याची आईमाई, सिरियसली बोलतो. काय भेटलं त्याला नंबर प्लेट बेंड करून? काय करोडपती झाला, काय झाला? कोणाचा राग काय असेल तर तू त्याच्यावर काढ ना. माझे काय संबंध आहे? माझ्या गाडीवर कशाला? काय तुझं काय बिघडलं आहे? मी काय बिघडलं असेल तर सांग, माझ्याशी फोनवर बोल, काय असेल समोरासमोर बोल, सॉर्ट करून टाक काय असेल तर. पण हे सगळं करून काय भेटतं तुम्हाला? मी ते पण क्लिप पण दाखवतो आता. मी माझा जो ऑफिसमध्ये जो आहे, सॉरी आपला गाडीचा जो येते ते पण दाखवतो. मला त्याने फक्त त्याचे फोटो पाठवला होता, तुम्हाला ते लाईव्ह दाखवतो. आता मी जाणार आहे प्रेरणाला, स्टेशनला सोडल्यानंतर गाडीकडे जाणार आहे. मग तुम्हाला ते पण दाखवतो कसं काय. आणि त्याच्यानंतर मग ऑफिसमध्ये पण मी मॅनेजरला जाऊन कंप्लेंट करणार आहे. मी चेअरमॅनला पण फोटो पाठवला आहे की काय झालं आहे ते. आणि अजून एक आहे, त्यांना पण मी फोटो पाठवला आहे. माझ्या बिल्डिंग जे रिप्रेझेंटेट करतात त्यांना पण मी सांगितलं आहे की असं झालं आहे. आता याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, कारण का आज ही माझी गाडी आहे, उद्या बाकीच्यांची पण कोणाची असू शकते. आणि हा जे कोणी करत असेल त्याला भेटला पाहिजे, तो पकडला पाहिजे. नुकसान भरपाई भरून द्या, बाकी काय आपल्याला घेणं देणं नाही. आणि काय असेल तर सांग, क्लिअरली सांग बाबा. संपला विषय. काम भलं आणि आपण भलं, नको दुनियादारी कोणाची. त्या हिशोबाने आपलं चालू असतं. ठीक आहे, तर मी पण आवरतो, जातो. मला गाडीचं पण सगळं दाखवतो आणि मग मॅनेजरला पण जाऊन कंप्लेंट करणार आहे. ही आपली गाडी आहे, इथे उभी आहे पार्किंगमध्ये. आता आपण जस्ट CCTV चेक केला. CCTVमध्ये बघितलं, हे बघा काय भेटतं लोकांना हे सगळं करून. CCTVमध्ये चेक केलं आता की हे सोसायटीमध्ये ना आधीच कोणीतरी केलं आहे कांड. काय भेटतं लोकांना असं सगळं करून. आता तुम्ही व्हिडिओ बघितलाच आपला, कसा म्हणजे कोणी कसं बँड झालं आहे ते. याच्या संदर्भात मी आमच्या चेअरमॅनला पण कंप्लेंट केली होती. त्याच्यानंतर जी सोसायटी मॅनेजर आहे त्यांना पण कंप्लेंट केली होती. तसं मग त्याच्यानंतर मग चेअरमॅन पण मला बोलले तू आधी जा मॅनेजर ऑफिसमध्ये जा
आपल्या जे सोसायटी ऑफिस आहे त्याच्यामध्ये आणि तू चेक कर. मग तिथे गेलो, तिथे मॅनेजरला भेटलो, त्यांनी दाखवलं. आमच्या इथे CCTV असल्यामुळे खूप भारी काम झालं. थँक्स टू सोसायटी, ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे समजलं. सो गेलो, चेक केलं. आधी मला वाटलं होतं की सोसायटीमध्येच कोणी केलं असेल, म्हणजे काय असेल काही ग्रजेस किंवा काय कोणाचे, सो त्याच्यामुळे कोणी काय केलं असेल. सो मी जाऊन चेक केलं सोसायटीमध्ये पण कॅमेरामध्ये. सो तसं काही नव्हतं की ते आधीच कोणीतरी बेंड केलं होतं, म्हणजे बाहेरच कोणीतरी बेंड केलं होतं गाडीची नंबर प्लेट. तर ते चेक करायला भेटलं. तर याच्यासाठी थँक्स टू सोसायटी. असे सगळे फॅसिलिटीज आहे. आणि मग आता बाहेर कोणी केलं नाही, त्यांनी काय का केलं, कशासाठी केलं काय माहिती नाही. आता कुठे झालं हे पण माहिती नाही. आता ठीक आहे, आता काय बोलायचं. आता केली आपण, सरळ केली आहे. ठीक आहे, आता काय कोणाला पकडणार, एवढी मोठी आहे. पण भेटतं काय हे सगळं करून, मला तेच समजत नाही यार. काय भेटलं तुम्हाला हे करून? तुम्ही करोडपती झाले किंवा बंगला बिंगला बांधला, काय असं असेल तर चांगली गोष्ट आहे. पण काय नसेल झालं तर मग छुत्यागिरी बोलतात त्याला. खूप कंट्रोल केलं, पण काय करणार आता. हे छुत्यागिरी करून काय भेटतं तुम्हाला? सिरियसली जाऊन द्या. आता काय बोलायचं. तुमच्यासोबत पण असं कधी घडलं असेल तर डॅश कॅम लावायला पण काय नाही, डॅश कॅम पण लावा. पण डॅश कॅममध्ये पार्किंगमध्ये असं नाही गाडी हे रेकॉर्ड नाही करणार. आणि जर पार्किंग मोडवरती पण रेकॉर्डिंग ठेवलं तर बॅटरीचा इश्यू येणार. खूप सारे लफडे आहेत. काय भेटतं करून यार, सिरियसली. ठीक आहे, चला जाऊन द्या. आय गेस सक्सेस म्हणजे ग्रोथ होत असेल म्हणून किडे करणारे असतात, असं पण केलं असेल. बरं झालं सोसायटीने माझं CCTV त्याच्यामुळे तरी ते समजलं काय असेल. ठीक आहे, चलो ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. तुमच्यासोबत पण असं काही घडलं असेल तर कमेंट करून सांगा. असं वाटतं नाही, एवढ्या महागातल्या गाड्या घेतो आणि त्याला काय कोणी काही करून जाऊ शकतं. काय नाही, एवढी मेहनत करा, काही करा. सिरियसली काय ग्रॅज्युएशन काय माहिती, लोकांना माहिती.